एकादशीला प्रभू विष्णूंना केशर कालवलेल्या दुधाने अभिषेक करावे. याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा. धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवावे. नैवेद्यात तुळस असावी. याने विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करावे. याने कामातील अडथळे दूर होतील. या दिवशी पिवळे कपडे, पिवळे फळ आणि पिवळं धान्य विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटाव्या. याने देवाची कृपा होते. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि हे नाम या मंत्राचा उच्चार करत 11 प्रदक्षिणा घालाव्या. असे केल्याने घरामध्ये सुख, शांती राहते आणि संकट टळतात. या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूचा अभिषेक करावा. असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. कर्जापासून मुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा. पिंपळाच्या झाडात प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे. पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे. याने धन लाभ होण्याची शक्यता असते. दिवसभर उपवास करा. रात्री जागृत राहा आणि भगवान हरीची भक्तिगीते गा. दशमीच्या आदल्या दिवशी उपवासाने फक्त एकच जेवण घ्यावे लागते. एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून तुळशीची पाने अर्पण करून भगवान विष्णूची पूजा करावी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी येणाऱ्या तिथीला आषाढी एकादशी म्हणतात, तर आषाढ कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला कामिका एकादशी असे म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. देवतांसाठी ही अहोरात्र म्हणून ओळखली जाते. देवशेव एकादशीला तुळशीचा उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. देवशेव एकादशीला स्नान करून तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी तुळशीमातेची आरती करावी. हा उपाय केल्याने धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते. देवशेव एकादशीला सकाळी स्नान करून लक्ष्मदेव आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर तुळशीचे मूळ लाल कपड्यात गुंडाळून कलव्यासोबत गळ्यात घाला. हा उपाय केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. देवशेव एकादशीच्या दिवशी पूजा करताना भगवान विष्णूच्या चित्राजवळ 1 रुपयाचे नाणे ठेवावे. दिवसभर हे नाणे तिथेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हे नाणे उचला आणि लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवा. हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही धान्याची कमतरता भासत नाही. देवशेव एकादशीला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धान्य दान करा. नोकरीत यश मिळवण्यासाठी गूळ आणि हरभरा दान करा. याशिवाय गरजूंना कपडे दान करा. या दिवशी गरीब ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान करणे खूप शुभ मानले जाते. देवशेव एकादशीला भगवान विष्णूला तुळशीच्या पानांची माळ अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर ही माळ लटकवावी. असे केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि ती तुमच्या घरात वास करते. हिंदू धर्मामध्ये देवशेव एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी आणि श्री विष्णूंची कृपा होते. देवशेव एकादशीच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखाने श्री विष्णूंचा जलाभिषेक करा. यामुळे देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होतील. देवशेव एकादशीच्या दिवशी पूजेच्या दरम्यान 1 रुपयाचे नाणे श्री विष्णूंच्या फोटोजवळ ठेवा. त्यानंतर पूजेनंतर हे नाणे लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. या दिवशी श्री विष्णूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करा. या दिवशी भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे पठण करा. एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. एकादशीला या दिवशी तुळशीची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी सकाळी स्नान करून तुळशीच्या मुळास कच्चे दूध अर्पण करावे. या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो. त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही कामं करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकादशीच्या दिवशी काही नियम करण्यात आले.
एकादशीच्या दिवशी भाविक भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि देवाच्या मंत्रांचा जप करावा. भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे. तामसिक पदार्थांपासून दूर राहा. देवशेव एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. या दिवशी चुकूनही मांस, दारू, लसूण, कांदा यांचे सेवन करू नये. याशिवाय या दिवशी कोणतीही नशा करू नये. असे केल्यास भगवान विष्णू तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे काम बिघडू शकते. एकादशीच्या दिवशी भात वर्ज्य करावा. धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही एकादशीला भाताचे सेवन करू नये. या दिवशी व्रत करून भगवान विष्णूची पूजा करावी. पोहे, पुलाव इत्यादी भातापासून बनवलेल्या इतर गोष्टी खाणे टाळा. एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई आहे. वाईट विचार मनात आणू नयेत. देवशेव एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये, कोणाचाही वाईट विचार करू नये. या दिवशी केवळ भक्तीत लीन राहावे. भगवान विष्णूची कथा ऐकावी आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा. मेष राशीच्या लोकांनी देवशेव एकादशीला गुळाचे दान करावे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही ओम गोविंदाय नमः मंत्राचा जप करावा. वृषभ राशीच्या लोकांनी देवशेव एकादशीला साखर आणि आंब्याचे फळ दान करावे. त्याचबरोबर श्रीहरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम पद्मनाभय नमः मंत्राचा जप करावा. मिथुन राशीच्या लोकांनी देवशेव एकादशीला हिरवा मूग दान करावा आणि हिरवे वस्त्र परिधान करावे. यासोबतच भगवान विष्णूला तुळशीचे पानही अर्पण करावे. मिथुन राशीच्या लोकांनी ओम माधवाय नमः या मंत्राचा जप करावा. कर्क राशीच्या लोकांनी देवशेव एकादशीला पांढरे धान्य दान करावे. याशिवाय भगवान विष्णूच्या भोगामध्ये पांढरी मिठाई ठेवावी. कर्क राशीच्या लोकांनी देवशेव एकादशीला ओम केशवाय नमः मंत्राचा जप करावा. सिंह राशीचा स्वामी सूर्य मानला जातो आणि सूर्यदेव भगवान विष्णूचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. देवशेव एकादशीला केळीच्या झाडावर हळद मिश्रित पाणी अर्पण करावे आणि गुळ व हरभरा डाळ मिसळलेले पीठ गाईला खाऊ घालावे. देवशेव एकादशीला ओम ऋषिकेशाय नमः या मंत्राचा जप करावा. कन्या राशीच्या लोकांनी देवशेव एकादशीला तुळशीला कच्च्या दुधाने पाणी द्यावे आणि संध्याकाळी तुळशीच्या भांड्याखाली तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर ओम श्रीधराय नमः मंत्राचा जप करावा. तुळ राशीच्या लोकांनी देवशेव एकादशीला गाईला हिरवा चारा खायला द्यावा. या राशीच्या लोकांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर ओम मधुसूदनाय नमः मंत्राचा जप करावा. वृश्चिक राशीच्या लोकांनी देवशेव एकादशीला लाल फळांचे दान करावे आणि कोणत्याही गरजूला भोजन द्यावे. या राशीच्या लोकांनी ओम केशवाय नमः मंत्राचा जप करावा. धनु राशीच्या लोकांनी देवशेव एकादशीला मंदिरात जाऊन हिरव्या भाज्या दान कराव्यात आणि एखाद्या भिकाऱ्याला जास्तीत जास्त दान करावे. या राशीच्या लोकांनी ओम माधवाय नमः या मंत्राचा जप करावा. मकर राशीच्या लोकांनी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी देवशेव एकादशीला वैजयंतीच्या फुलांनी त्यांची पूजा करावी. या दिवशी गरजूंना जोडे दान करावेत. या राशीच्या लोकांनी ओम त्रिविक्रमाय नमः मंत्राचा जप करावा. कुंभ राशीच्या लोकांनी देवशेव एकादशीला तुळशीच्या मातीने टिळा लावावा आणि भगवान विष्णूच्या पूजेत पिवळे फळ अर्पण करावे. या दिवशी ओम श्रीधराय नमः मंत्राचा जप करावा. मीन राशीच्या लोकांनी देवशेव एकादशीला सर्व देवी देवतांना हळदीचा टिळा लावावा. या राशीच्या लोकांनी स्वतःवर हळदीचा तिलक लावून घराबाहेर पडावे आणि ओम नारायणाय नमः या मंत्राचा जप करावा.